निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो हॅलो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा ताई, धनतेरसच्या दिवशी ना माझी बहीण काय ना स्वामींचं एवढं काही करत नाही, ती हा, पण हा, हा. मानते आपली. तर अच्छा 3 महिने झालं ना तिच्या गळ्यातलं गंठन गंठन म्हणजे चेन हा. चेन तिची सापडतच नव्हती. 3 महिने ती शोधत होती घरात. अरे नंतर बापरे. तिला ती शोधत होती तर तिला काही सापडलं. तिला नंतर वाटलं की मी बँकेत ठेवली आहे वाटतं अच्छा. हा. दागिन्यांबरोबर. नंतर धनतेरसला तिने दागिने आणले हा. बँकेतून, बाबा घालायला, आता दिवाळी आहे ना बरोबर. म्हणून हा. दागिने आणले तिने. आणि घर बघते तर त्याच्यातही चेन नाही. अगो बाई. त्याच्यात चेन नाही तिची, चांगली हा. मोठी चेन. आणि माहितीये मेन म्हणजे असं तिला काही नसतं एवढं वाईट वाटलं, पण त्या आमच्या आईच्या बांगड्या होत्या. माझी आई नाहीये आता, पण अच्छा. बांगड्या आम्हाला भावाने दिल्या. आईच्या बांगड्या आमच्या दोघी बहिणींना. बरोबर. मग ती बांगडी छोटी छोट्या होत्या, ती म्हणे हातात घालायला होणार नाही, आणि त्या मोडल्या तिने. म्हणजे त्याच्यामध्ये वाढवलं आणि त्याची चैन केली. म्हणजे हो, म्हणजे कायमस्वरूपी तो होऊन मोठा, जाईल. म्हणजे मोठं होतं ती एक ते, म्हणजे बरोबर आईचं होतं आईची ना ते. किंमत. हा, खरंय. आईची किंमत. तर ती आठवण असते. खूप रडायला लागली. म्हटली 3 महिने झालं पहिले मी शोधतीये नाही सापडताय ताई. मग मला रडत रडत तिने त्या धनतेरसला मला तिने फोन केला. हा. फोन केल्यावरती मी तिला म्हटलं, हे बघ म्हटलं रडू नकोस म्हटलं. हा. म्हटली मला ना डोकं माझं बंद झालंय. म्हटली ताई मी सगळं घर शोधलं, अख्खं आई कपाट गं. शोधलं, सगळं कपाट काढलं, पण म्हटली मला चैन नाही सापडली. म्हटलं आता ना शांत बस, रडू नको, शोधू नको, काहीच करू नको. स्वामींपुढे ना म्हटलं एक दिवा लाव, अगरबत्ती लाव, आणि तिथे शांत एक प्रार्थना कर. स्वामी काही करून म्हटलं माझी चैन सापडत नाहीये. माझी आई, तुला जे वाटेल ते बोल म्हटलं, आणि शांत बस, जेव आणि झोप, आणि थोड्या वेळाने शोध, असं म्हटलं. आणि मी माझ्या देवाऱ्यात स्वामींना प्रार्थना केली. म्हटलं स्वामी माझ्या बहिणीची चैन तेवढी सापडू द्या म्हटलं, आईची आठवण आहे म्हटलं आमच्या, बरोबर. चैन सापडू देत. आणि नंतर मग सगळं झालं. मी सांगितलं तसं तिने केलं. आणि 4-4:30ला मला तिचा फोन आला. म्हटलं आता काय झालं काय माहिती. फोन आला मला, म्हटली ताई चैन सापडली. हो. एवढं कुठे कपाट सापडली होतं, ती? कपाटातच. अय्या. म्हणजे अक्षरशः कपाटात समोर तिने उघडल्या तिला तो समोर बॉक्स दिसला. बघा, म्हणजे विचार करा, इतके त्यावेळेस तिने दिवस 3 महिने ती कपाट, आता कपाट केवढं असतं आपलं, तेच तर. केवढंसं तिने सगळं साड्या वगैरे, एक एक साडी तिने अशी झटकून बघितली. आणि बापरे. बरं बघा, चैनीचं बॉक्स मोठं आहे, बॉक्समध्ये बापरे, आहे ना किती चैन, अशी छान लांबच्या अनुभव लांब. ताई. आणि ती चैन तिला ना स्वामींनी दिली. आणि मी तेव्हा स्वामींना बोलले होते, स्वामी जर माझ्या बहिणीची चैन सापडली ना तर मी हा अनुभव नक्कीच आपल्या शेअर ग्रुपवरती कर. मी शेअर करीन. नाही नाही, खूप छान. माझं जे नाव सांगू होतं ना, शकता ताई? माझं नाव मंगला कांबळे आहे. कुठून बोलता ताई तुम्ही? मी अच्छा. सांडपाडावरून हा, बोलते. हा. खूप छान अनुभव ताई. आणि असे मला खूप छोटे मोठे अनुभव आलेत. माझं नक्की शेअर करत जा. गाजर अक्षरशः नाही, छोटे छोटे, आता तुम्ही कसं म्हणतात फटाफट सांगा ना, हो 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 म्हणून हो. मी फटाफट सांगते. हा, हा. छोटा अनुभव म्हणजे माझं गाजर खाल्लं स्वामींनी. आ? 1 वर्ष, हो. मी गाजर ठेवलं होतं, काहीच नव्हतं, आणि घरात नॉनव्हेज बनवलं होतं. आई म्हटलं मी गं. आता स्वामींना काय देऊ, म्हटलं आता मी नॉनव्हेज बनवलंय, हा, काही हा. देऊ शकत नाही. तर गाजर होतं, मी गाजर सोललं आणि ठेवलं. म्हटलं नंतर प्रसाद म्हणून मी खाईन. हा, हा. बघते तर तेव्हा गाजरही खाल्लं. परत माझं तारक मंत्र करताना ग्लास, एक माझ्याकडे तो व्हिडिओ सुद्धा आहे. मला पाठवा ना ताई तो. तारक मंत्र करताना माझा ग्लास येतोय, अरे वा. असं. म्हणजे खूप असे अनुभव छोटे मोठे आहेत. पण मी ना, तुमचा फोन आता किती 1 महिना झालं मी लावतेय, पण फक्त रिंग वाजतेय, उचलतच नाही नाही नाहीये. नाही, मुलाचं लग्न होतं ना ताई. झालं. हो, झालं. हो. मग त्यामुळे ना ते रजेवर होती. मध्ये धावपळ केवढी असते ना लग्न म्हटल्यावर. माहितीये. हो ना. आज पण मग मी पहिला सायलेंट पण वरच ना आहे फोन. 2 वर्षापूर्वी मी अनुभव ना माझा केला होता, माझ्या नातीसाठी केला होता. नात अच्छा. माझ्या तिच्या पोटात दुखत होतं खूप असं. हा, हा, तेव्हा मी सांगितलं होतं की हा. तिला खूप होतं स्वामी. आणि माझी मुलगी पण खूप ब्लेम करायला लागली ना स्वामींवर, बरोबर. की काय तुझे स्वामी हो करतात. माझ्या हो हो. पोरीला तू घेऊन गेली स्वामींकडे आणि तिला जास्त झालं. हो, तेव्हा माहित पण आहे. मला खूप रडायला आलं होतं. म्हटलं, आणि त्याच दिवशी म्हणजे लगेच तिच्या पोटात पण राहिले. आणि आता माझी नात 3 वर्षाची झाली आहे. हा. श्री स्वामी समर्थ. मग मला म्हणते, मम्मा आई हे बोलायचं काय,
महाराज बोलायचं, श्री ओ. स्वामी समर्थ महाराज बोल, महाराज ओ. श्री स्वामी समर्थ. आई आणि ती गं. बोबडं बोबडं बोलतीये किती ना, गोड वाटतं ते. खूप खूप छान. खरंच, शाळेत खरंच. जाताना नमस्कार करणार. म्हटलं बोलणे का, माझ्या मुलीचं लग्न साऊथ इंडियन मध्ये झालं हो ना, हो हो तर हो ती मुलगी हिंदी मध्येच बोलते. म्हटलं बरं. उसको बोलने का, हाँ जब भी स्कूल जाएगी तो बोलने का, स्वामी मेरे साथ चलो, हा स्वामी मेरे साथ आओ, कुछ भी हा. दर्द करेगा तो स्वामी को बोलने का, स्वामी मेरा दर्द कर रहा है ठीक करो. तर मग बोलती हा. अरे त्या वा. दिवशी पोटात दुखत होतं, हात जोडून उभी राहिली, बोलली स्वामी मेरा पेट दर्द कर रहा है. या किती गोड. हं. असं म्हणजे खूप छान अनुभव मी येतात शेअर करते हा ताई हे. ओके, थँक्यू श्री ताई. स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.